शिरोळकर पॉवर विडर खरेदी करायचं तर कुठून खरेदी करायचा? कुठून खरेदी करायचा? नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत. तर आज आता आपण शिरोळ तालुक्यामध्ये आलेलो होतो. तर आपले गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती बिसुरे साहेबांनी मशीन खरेदी केलं होतं. तर अक्षरशः ह्या डेमोमध्ये प्रत्येक जणांना मशीन चालवून बघितलेलं आहे. तर आता आपण प्रत्येक जणाला विचारूया की काही लोकांचं हे म्हणणं असतं की बाबा शिरोळ तालुका, हातकणंगले तालुका किंवा इथं तुमचं हसूर, शिर्टी ह्या एरियामध्ये कर्ली रानामध्ये म्हणजे काळ्या मातीमध्ये अशा मशिनरी काम करत नाहीत. हे खरं का खोटं आज आपण बांधावरतीच विचारूया. तर सगळ्यात पहिलं आता कोण चालवले साहेब, तुमचं नाव सांगा. सर्जेराव पाटील. थोडं मोठ्यानं. सर्जेराव पाटील. तुमचं वय किती दादा? वय 53. बरं, तुम्ही आता मशीन चालवला, तुम्हाला कोणतं बाबा धोका आहे किंवा व्हायब्रेशन असं काय जाणवलं का? काय नाही, ऑपरेशन भरपूर कमी आहे, अगदी कमी, एकदम कमी. एकदम कमी आहे. बरं, कुठं मशीनची ताकद कमी पडते किंवा कामाची क्वालिटी कुठं कमी आहे असं काय वाटलं का? काय नाही वाटलं. काय सुद्धा नाही. तर साहेब, तुम्ही काय सांगू शकता की मशीन कशा पद्धतीनं काम केलं? मशीन चांगलं आहे, बरं. एक नंबर चालतंय. काळ्या रानात आमच्या मेन म्हणजे चालतंय व्यवस्थित. कारण खूप सारे शेतकरी म्हणतात की कर्लाट रानात मशिनरी चालत काळ्या नाही. रानात एक नंबर मशीन चालतंय. कर्ली रानात चालते. होय. चालतंय. तर आता आपण रान मालकांना आणि मशीन मालकांना हे दोघांना सुद्धा विचारूया. या साहेब, आता तुम्हीच सांगा. इथं बरोबर स्वतः तुम्ही आता माझ्या मते ही पूर्ण लांबडी पट्टी आहे, 4 पट्ट्या तुम्ही आता मारून पाहिला, वेगवेगळे लोक जण. महेश दादा पण चालवून पाहिले. तर कशा पद्धतीनं काम वाटलेलं आहे? काम एक नंबर झालंय. बर डेमो पण चांगला झालाय आमचा. बर, जे आम्ही युट्यूब वरती जे सांगतो बाबा आमच्या मशिनऱ्या अशा काम करतात, तशा काम करतात, अशा पद्धतीनं काम आहे का? हे एक नंबर काम आहे. एक नंबर काम आहे. ट्रॅक्टर घेणाऱ्यांपेक्षा त्याचे चुलत भाऊ आहेत की त्यांनी अक्षरशः आमच्या 3 सऱ्या त्यांनीच मारल्यात. महेश साहेब, या तुम्ही सांगा कशा पद्धतीने हा प्रवास होता? एक नंबर चालते ट्रॅक्टर. पॉवर टिलर पेक्षा हे मशीन चांगलं का वाईट? एक नंबर. कुठं व्हायब्रेशन किंवा धोका बिका काय? एकदम कमी धोका देन काय नाही. परफेक्ट चालतंय. होय. रान मालक या समोर, स्वतःच्या शेतीमध्ये मशागत ह्या मशीनची कशी वाटलेली आहे? चांगलं वाटलं. बर पहिला बैलानं करत होतो, बर. आता ट्रॅक्टरने केल्यावर माती चांगली लागली. आता तुम्ही आपण प्रत्येक पॉवर टिलर खोडव्यामध्ये हा एकदा रिव्हर्स मारतो मग रेझर लावतो. आपण हे एका दणक्यातच भरणी केलेली आहे, डायरेक्ट भरणी. डायरेक्ट भरणी. मग तुम्हाला कुठं कामाची क्वालिटी किंवा बाबा काम डावं उजवं असं काय वाटलं का? नाही, काम एक नंबर. परफेक्ट वाटलं. खुश आहे. असा शेतकरी राजा समाधानी झाला पाहिजे. नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.